तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ऑसम टॉपर क्लास व्लॉग मध्ये। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत किल्ले वारुगड। किल्ले वारुगड म्हणजेच फलटण आणि मान या दोन तालुक्यांच्या सीमेवर असणारा एक गिरिदुर्ग। या गडावर पोहोचण्यासाठी दोन मार्ग आहेत। शिंदी या गावातून एक तर दुसरा मार्ग फलटणच्या बाजूने आहे। फलटणकडून येणारी वाट ही ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्कृष्ट आहे। आपण शिंदी या मार्गाने आलो आहोत, त्यामुळे गाडी अगदी गडाच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचते। तेथून 10 ते 15 मिनिटातच आपण गडावरती पोहोचतो। मित्रांनो, शत्रू पक्षांची आक्रमणे ही सीमेलगतच होत असतात। हा किल्ला देखील शिवकाळामध्ये आपल्या स्वराज्याच्या पूर्व सीमेलगतच होता। याचे महत्त्व शिवराय जाणीत होते, म्हणूनच शिवछत्रपतींनी 1659 मध्ये या गडाची पुनर्बांधणी केली आणि गडाला वारुगड असे नाव दिले होते। कातळ सह्याद्री आणि यात सामावलेला अनेक वर्षांचा ज्वलंत इतिहास, याच अनुभवासाठी आपला हा गड प्रवास। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत वारुगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या भैरवनाथ आणि जोगवाई या मंदिराच्या शेजारी। महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा हा शैक्षणिक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि कृषी क्षेत्रात देखील महत्वाचा किल्ला आहे। आणि याच सातारा जिल्ह्यात मान आणि खटाव या दोन तालुक्यांच्या सीमेलगत एक डोंगर रांग धावते, शंभू महादेव डोंगर रांग। याच पूर्व पश्चिम पसरलेल्या डोंगर रांगेवरती एक किल्ला आहे। वारुळासारखा दिसणारा, बुलंद, सुंदर असा एक किल्ला आहे। त्या किल्ल्याचं नाव आहे किल्ले वारुगड। म्हणजे ही फलटणकडची वाट आहे का? हा, ही फलटणची रोड आहे, फलटण रोड आहे सिमेंट. बरं बरं। इकडून जवळ आहे, तुम्हाला इकडून जवळ आहे. हा. इकडनं 20-25 किलोमीटर फलटण आहे. पुढच्या कंट्रोशिवाला पण तुम्ही ना खाल्लं चालू द्यायला पाहिजे तुमचा आलं लक्षात, आलं लक्षात, आलं लक्षात। ओके, आम्ही पण घेणार आहे कॅमेरा आता बनवायला. घ्या घ्या, चला। ओके, बारामती गड। बाय बाय. हो। गोमुखी आकाराचा असणारा हा फलटण दरवाजा। मित्रांनो, या गडावर यायचं कसं, तर जर तुम्ही मुंबई पुणे या मार्गाने येत असाल तर पुणे, शिरवळ, लोणंद, फलटण आणि तोंडले या गावातून येऊ शकता। जर तुम्ही सोलापूर मार्गे येत असाल तर सोलापूर, दहिवडी, मलवडी, तोंडले या मार्गाने गडावरती पोहोचू शकता। आणि जर तुम्ही कराड, सातारा या मार्गातून येणार असाल तर सातारा, पुसेगाव, बुध आणि शिंदेवाडी या गावातून तुम्ही गडावरती पोहोचू शकता। भैरवनाथ मंदिरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आपल्याला वारुगड दिसतो। रेलिंग लावलेल्या अलीकडच्या काळात बांधलेल्या सुंदरशा पायऱ्या चढून वरती येताच समजते की येथून आजूबाजूला कित्येक किलोमीटर पर्यंत सहज लक्ष ठेवता येऊ शकते। येथील वातावरण अगदी प्रसन्न आहे, तसेच 100% प्रदूषणमुक्त आहे आणि वरती येताच कमालीची थंड हवा देखील जाणवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची निर्मिती आणि उपयोग हा विजापूरच्या आदिलशाहीवरती वचक ठेवण्यासाठी केला होता। शिवकाळात हा किल्ला स्वराज्याच्या पूर्व सीमेवर होता, तसेच हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाच्या सीमेलगत देखील होता। विजापूरची हद्द याच परिसराजवळ होती असं म्हटलं जातं, म्हणून या गडाला इतिहासात अगदी महत्त्वाचे स्थान आहे।
10 ते 15 मिनिटांचे ट्रेकिंग करून आपण गडावरती आलो की आपल्याला सुस्थितीत असणारी तटबंदी आणि बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसते. तर मित्रांनो, आता आपण वारुगडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो आहोत. हे मागचं जे आहे ते वारुगडाचं महाद्वार आहे. यातून आत गेल्यानंतर आपण गडाच्या बालेकिल्ल्यावर पोहोचतो. आता या गडाचं वारुगड हे नाव कसं पडलं तर त्याची एक कहाणी स्थानिक लोक सांगतात. स्थानिक लोकांच्या मते या किल्ल्याच्या शेजारी एक सीतामाईचा डोंगर आहे. त्या ठिकाणी जेव्हा प्रभू रामचंद्र अश्वमेघ यज्ञ करून आपला अश्व घोडा सोडतात त्यावेळी सीतामाईंचे पुत्र लव आणि कुश यांनी तो घोडा याच परिसरामध्ये अडवला होता. म्हणून या गडाचे नाव वारुगड असे पडले होते. याच प्रसंगावरून एक कविता आठवते, ती म्हणजे भैरवनाथा संगती जोगुबाई सोबती, लवकुशच्या पायी पावन झाली वारुगडची माती. सीतामाई संगती राम माझे सोबती, रामाचे अश्व येथेची रोकती. लवकुशचा बाण लावणीया स्वतः, हनुमंतराय बंदी बनती. राम धावणीया येता, प्रचिती मुलांची होती. धरणी कंप जो होई, सीतामाई अवतार संपवती. अशी आमच्या वारुगडची महती, अशी आपल्या वारुगडची महती. गोमुखी आकाराचा असणारा हा महादरवाजा पास करून आपण बालेकिल्ल्यावरती पोहोचतो. गडाचा बालेकिल्ला हा तितकासा मोठा नाही. कदाचित या गडाचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी होत असावा. या परिसरात पाऊस थोडा कमी पडतो, मात्र येथील लोकांची मने मात्र सह्याद्रीसारखी बुलंद आणि सुंदर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी फलटण आणि महाराजांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर याच निसर्गरम्य परिसरात आहे. निसर्ग सौंदर्याचा खरा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यात एकदा तरी वारुगडला नक्की भेट द्या. या गडाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गडाचे स्थान आणि याची भौगोलिक रचना एखाद्या वारुळासारखी भासते. या गडाच्या बालेकिल्ल्यावरती 2 बुरुज, पाण्याचे टाके, एक वास्तू जी की पूर्वी धान्याचे कोठार असावे आणि एक विहीर सदृश जागा इत्यादी गोष्टी पाहायला मिळतात. गावकऱ्यांनी गडाचे सुंदरसे डेव्हलपमेंट केलेले आहे आणि त्यासाठी येणारा सर्व माल याच मार्गाने वरती येत होता. या टाक्याच्या शाखा एक आहे की ह्यात लिंबू टाकल्यानंतर खालच्या टाक्यात लिंबू निघतं खाली. तर आता आपण वारुगडाच्या बालेकिल्ल्यावर आहोत आणि आपले मित्र ऋषिकेश यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की गडाच्या खाली जे मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आणि जोगाईचं मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी यात्रा भरते असं आम्हाला सांगितलं आता आम्ही त्यांनी. तर यात्रेचं स्वरूप कसं असतंय काय? यात्रेचं स्वरूप खूप मोठं असतंय. त्या आपण ज्या पहिला टाका आहे इथं लागतो पहिला हा. टाका, तिथून ते इथपर्यंत अशा दुकानं असतात सगळे. हा. आणि जवळपास ह्या 12 वाड्यांची एक यात्रा आणि बाहेरच्या 16 गावांची काट्या, अशी 16 गावं ह्या 12 वाड्या एवढ्यांची मिळून ही यात्रा भरते. आता एवढी सगळं पब्लिक येत आहे, एवढी सगळं माणसं येत आहेत, तर भांडणं वगैरे काय असं काय? नाही, असला काय प्रकार घडत नाही, कारण देवस्थान कडक असल्यामुळं प्रत्येकाची श्रद्धा देवावर आहे. त्यामुळं ते असं कोण काय गैरप्रकार करतच नाही. धूम्रपान वगैरे अशा काही गोष्टी इथं होतच नाही त्या. म्हणजे 16 गावच्या काठ्या आणि 12 गावच्या ऐक्याचं प्रतीक असणारी दरवर्षी होणारी यात्रा आपल्याला इथं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये वारुगडाच्या पायथ्याशी पाहायला भेटते. हो, सगळ्यांना ओळख करून देतो. तुम्हाला तर माहित असतील, अमित सूर्यवंशी, रणवीर सर आधी आपल्या व्हिडिओमध्ये होतेच, आणि हे आमचे पवार साहेब आहेत, आमचे साहेब आहेत, आणि हा आमचा मित्र ऋषिकेश. तर मला काय सांगायचंय की आजकाल नवीन निघाले बघा, जो तो आपल्या फॅमिली मॅटरमुळं, प्रेम प्रकरणामुळं, नोकरीमुळं डिप्रेशन मध्ये जातोय, खूप खोल जातोय. तर ते बाहेर निघण्यासाठी मला असं वाटतंय की तुम्ही उंच ठिकाणी म्हणजे किल्ल्यावर आलं पाहिजे. येथील वातावरण, थंडगार हवा थोडीशी अनुभवली पाहिजे. तर अशा प्रसंगी आम्ही साहेब, तर तुम्ही काय तुमचं मत मांडाल? मला एवढंच म्हणायचं आहे की
असेल इच्छा तांडकी जयाची मार्ग तयासी मिळती सत्तर नजरेमध्ये नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. वा 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 बेस्ट. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना आणि हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना. मस्त निखिल. मग संकटांनाही सांगावे आता ये बेहत्तर नजरेलाही नजर रोखुनी आयुष्याला द्यावे उत्तर. वा 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 बेस्ट. छान. या गडावरचं तिसरं टाकं जे आपण पहिलं बघितलं, दुसरं आणि आता हे तिसरं, अशी 3 टाके या गडावरती आहेत. त्यात 12 महिने पाणी कंटिन्यू राहतं. आसपासच्या गावांना पाण्याचा प्रॉब्लेम येतो, परंतु उन्हाळ्यात सुद्धा ह्या टाक्यांना पाणी कायमस्वरूपी राहतं. आता जे आपण वर्ण बघितलं, जे टाका दाखवलं, वर्ण लिंबू टाकतो आपण, ते ह्या टाक्यामध्ये येतं. तर हे टाका आता आपण बघायला आलेलो आहे. तर हा किल्ल्याचं जे हे वरतून यायसारखे साठी हा गुहेरी मार्ग आहे. जर कोणी शत्रू जर आक्रमण करायला आला असेल तर वरच्या लोकांना तिथून बाहेर जाण्यासाठी ही 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 जी गुहा आहे यातून मार्ग बाहेर काढतात. तर मित्रांनो, मान तालुक्यातील भाग जरी दुष्काळी भाग असं तुम्ही ऐकलं असलं तरी सुद्धा येथील लोकांची मनं आपल्या सह्याद्रीसारखी सुंदर आणि बुलंद आहेत. आता आपण वारुगडाच्या पायथ्याच्या असणाऱ्या एका पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो आहोत. तर ह्या टाक्याचा विषय असा आहे, हा जरी भाग दुष्काळी समजला जात असला तरी सुद्धा कितीही दुष्काळ पडू, कितीही उन्हाळा असो, या टाक्याला 12 महिने पिण्यायोग्य पाणी असते. तर आता आपण आलोय या गडाच्या तिसऱ्या टाक्यापाशी. आपण 2 टाके बघितले, आता हे तिसरा टाका आहे. तर या टाक्याचा उपयोग देवाची जी कपडे आहेत, शाही कपडे, ती इथं धुण्यासाठी वापरली जातात आणि ते इथं सुकवून परत देवाला घातली जातात. गडउतार झाल्यानंतर सर्वांनी आवर्जून पहावे असे सीतामाई दंडकारण्य मंदिर. तर मित्रांनो, आपला वारुगड किल्ला बघून झालेला आहे. आणि आज आपण वारुगड किल्ल्यावरती जाऊन भैरवनाथ मंदिर आणि जुगाई माता मंदिर यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि फारच आज आपल्याला सुंदर वाटलेलं आहे. तसेच सीतामाई दंडकारण्य येथे देखील आपलं दर्शन झालेलं आहे. तर आजच्या दिवसात आपण प्रवास करून पुन्हा भेटूया सह्याद्रीतल्या अशाच एक अनमोल ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.